तर दुष्काळाच्या मुद्द्यावरती सांगलीमध्ये काँग्रेसनं आज आंदोलन केलेलं आहे। सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षानं मोर्चा काढलेला होता। दुष्काळाचा मुद्दा सांगलीमध्ये जो आहे तो गंभीर होताना दिसतोय आणि या संदर्भातच सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। गेल्या 20 वर्षांमध्ये आम्ही डोळ्यासमोर असा एक काळ पाहिलेला आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्याच्यानंतरही सरकार गेलं, पण पाण्याच्या बाबतीत अडवणुकीची भूमिका कधी पार झाली नाही, कधी पाण्याच्या बाबतीत राजकारण झाले नाही। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अतिवृष्टीत सांगली जिल्ह्याच्या सर्व लोकांना पैसे मिळाले आणि पूर परिस्थितीतही सांगली जिल्ह्याच्या सर्व लोकांना पैसे मिळाले। त्यात तो मतदारसंघ कुणाचा, ते गाव कुणाचं ह्याचा कधी विचार केला गेला नाही। आज तो होत असताना दिसतो, असं आम्हाला दुर्दैवाने मोठी आज खंत वाटते। त्या बाबतीत लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे।